महायुतीतील वाद दिल्लीत नको, राज्यात सोडवा. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सूचना केल्याची सूत्रांची माहिती. भाजप शिंदेंच्या शिवसेनेतील नाराजी नाट्य अद्याप मिटलं नसल्याची ही चर्चा. अहंकाराविरोधात आपण एकत्र आलोय. डहाणूतल्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. डहाणूत भाजप विरोधात शिंदेंच्या उमेदवाराला दोन्ही राष्ट्रवादींचा पाठिंबा, तर अहंकार ही टीका भाजपसाठी नाही, ठाकरेंसाठी होती. उपमुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण. मुंबईतील दिव्यज फाउंडेशनच्या कार्यक्रमात शिंदे आणि फडणवीसांची हजेरी, अंबानी कुटुंबाचाही सहभाग. अमृता फडणवीसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दिग्गजांची उपस्थिती. एकनाथ शिंदेंबाबत संभ्रम निर्माण. शिंदे कुठेही नाराज नाही. शिंदे आमच्यासाठी महत्वाचे नेते आहेत. शिंदेंच्या नाराजीच्या चर्चांवर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. माझ्याच उमेदवारांना मतदान करा, नाहीतर निधीला कात्री लावेन. अजित पवारांची मतदारांना धमकी. विरोधकांच्या टीकेनंतरही अजित पवार भूमिकेवर ठाम. निधी जनतेच्या करातून दिला जातो, अजित पवारांच्या घरातून दिला जात नाही. अशा प्रकारे जनतेला मतासाठी धमकी देत असल्यास निवडणूक आयोग काय करतोय, अंबादास दानवेंचा निशाणा. सत्तेचा माज झाल्यानं अशी वक्तव्य, धमकावून मतं मागत असतील तर हे लोकशाहीला मारक. अजित पवारांनी माफी मागावी, नाना पटोलेंची मागणी. मुंबईत ठाकरेंसोबत युती करण्यास शरद पवारांची राष्ट्रवादी आग्रही. ठाकरेंसोबत गेल्यास मवियाला फायदा. मतविभाजन टाळण्यासाठी ठाकरेंसोबत जाण्यावर चर्चा करूया. पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत एकमुखी निर्णय. शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत. संजय राऊत यांचं ट्विट. युतीसाठी कुणाचा आदेश किंवा परवानगीची गरज नसल्याचंही केलं वक्तव्य. काँग्रेस अमिबासारखा इकडे तिकडे पसरतो, मेंदू कुणाकडे हेच कळत नाही. मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका. मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजप विरोधात एकत्र यायची गरज. विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य. भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र येण्यास आम्ही सकारात्मक. वडेट्टीवार यांची भूमिका. दरिंदा असा उल्लेख करत हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून फडणवीसांवर टीका, तर देवेंद्र फडणवीस, पोशिंदा, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. असलम शेख यांनी लोढा यांच्या कुटुंबियांना धमकी दिली होती. अशा पाकिस्तानच्या औलादीला आम्ही घाबरत नाही. अमित साटम यांचा पुनरुच्चार. अंगावर आले तर शिंगावर घ्या, साटम यांचा इशारा. मुंबईमध्ये काँग्रेसचं अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन. असलम शेख यांच्यावरील टीकेनंतर काँग्रेस आक्रमक. अमित साटम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आंदोलकांची मागणी. काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने. अमित साटमांविरोधात आंदोलन केल्यानं काँग्रेस कार्यकर्ते ताब्यात. खासदार वर्षा गायकवाड यांचा वांद्रे हिल पोलीस ठाण्यात ठिय्या. मुंबई लोढा अदानी कंबोज यांचीच आहे का? लोढांनी टॉवर उभारताना किती मंदिरं उद्ध्वस्त केली आहेत? वर्षा गायकवाड यांचा सवाल. तर असलम शेख, मालवणीतील गरिबांचा आवाज. अमित साटम यांनी असलम शेख यांच्यावर केलेल्या टीकेवरून वर्षा गायकवाड यांचा सवाल. तुम्ही खर्चाची चिंता करू नका, निवडणूक आयोगाला आम्ही हिशोब देऊ. गडचिरोलीतील प्रचार सभेत स्टार प्रचारक चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. तर निवडणूक आयोग भाजपचा घरगडी आहे का? सुषमा अंधारेंचा सवाल. मराठी हिंदी वादात कल्याणच्या अर्णवची आत्महत्या. भाजपचं शिवाजी पार्कात आंदोलन. ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषावाद पसरवल्याचा भाजपचा आरोप. भाजप आता भाषिक प्रांतवाद पेटवायला लागलाय. संघ आणि भाजप भाषेचं विष पसरवतोय. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. कल्याणमधील अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणी खासदार श्रीकांत शिंदेंकडून खैरे कुटुंबाची सांत्वनपर भेट. संबंधित प्रकरणात कुणीही राजकारण करू नये, श्रीकांत शिंदेंचं आवाहन. मराठवाड्यात 900 आत्महत्या झाल्या, त्याबद्दल भाजपला काही वाटलं नाही. आम्ही मराठीचा आग्रह करतो, त्याला विरोध आहे असं भाजपनं सांगावं. भाजपच्या आंदोलनावरून अंबादास दानवे यांची टीका. भाजपकडून आंदोलनापूर्वी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन. तर भाजप नेत्यांमुळे पोलिसांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी नियमित पूजेला मज्जाव केला. भाजपला अभिवादनासाठी त्यांचे नेते कमी पडले. किशोरी पेडणेकर यांची टीका. ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून अबकी बार 100 पारचा नारा. ठाणे महापालिकेत 100 नगरसेवक निवडून आणण्याचं शिंदेंच्या सेनेचं टार्गेट. आनंद आश्रमात नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. स्थानिक परिस्थितीनुसार राज्यात काही ठिकाणी राष्ट्रवादीची युती, याचा अर्थ एकत्रित येण्याचा विषय येत नाही. आगामी निवडणुकांमध्ये महायुती संदर्भात खासदार सुनील तटकरे यांचं मोठं वक्तव्य. अजित पवारांची प्रचार सभेनंतर कोणत्याही स्टार प्रचारकाची सभा नको. नाव न घेता आमदार प्रकाश सोळंके यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा. धनंजय मुंडेंच्या सभेची गरज वाटत नाही, तशी मागणीही नाही. सोळंकेंचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ बिनविरोध कसे निवडून आले? आल्हाद कलोती यांच्या बिनविरोध निवडीवर पटोलेंचा सवाल. धमकावून प्रलोभनं देऊन अनेकांचे अर्ज मागे घेतले, नाना पटोलेंचा आरोप.
सत्तेचा गैरवापर करून राजन पाटील यांची सून बिनविरोध निवडून येऊ शकते, अंबादास दानवे यांची टीका. तर राज्यात शेतकरी आत्महत्या, भाजपनं कोणता विकास साधला, दानवेंचा सवाल. सातारा नगरपालिका निवडणुकीत महायुतीतील समन्वय तुटला, तिन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत सुरू. भाजपच्या नेत्यांकडून प्रतिसाद न मिळाल्यानं युती होऊ शकली नाही, मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य. सातारा नगरपालिकेत शिवेंद्रसिंह राजेंचे उमेदवार बाळासाहेब खंदारे बिनविरोध. खंदारेंच्या विरोधातील उमेदवारांना अर्ज मागे घेतल्यानं प्रभाग क्रमांक 13 मधून बिनविरोध निवड. नांदेडच्या मुखेडमध्ये 21 वर्षीय स्नेहा तमशेट्टे बिनविरोध नगरसेवकपदी. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद, तर पुतणीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या चुलतीची माघार. रत्नागिरी जिल्ह्यातील 7 नगराध्यक्ष पदासाठी 43 उमेदवार रिंगणात. 151 जागांसाठीच्या नगरसेवक पदासाठी 453 उमेदवारी अर्ज. नगरसेवक पदासाठीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या अधिक. निलेश राणेंनी कोणतीही विकासाची कामं केली नाही, 100 कोटींचा विकास निधी नगरपालिकेकडे पडून राहिला. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांचा निशाणा. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगरपालिका निवडणुकीत शहर विकास आघाडीची स्थापना. थोरातांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचं उद्घाटन. मागच्या 40 वर्षाच्या विकासाचा पाढा वाचत विरोधकांवर टीका. सांगलीतील तासगावमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांची वंचित बहुजन आघाडीसोबत युती. स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून वंचित आघाडी आणि संजय काका पाटील निवडणुकीच्या मैदानात. निकालाआधीच भाजपचे 100 नगरसेवक बिनविरोध हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. सांगलीत वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आमचे आहेत. आष्टीकर फक्त शरीरानं तिकडे, प्रेम मात्र आमच्यावर. गणित जुळलं की नागेश पाटील संतोष बांगर की जय म्हणतील, संतोष बांगर यांचा दावा. जळगावच्या जामनेरमध्ये साधना महाजनांच्या हस्ते नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ. प्रचारासाठी भाजप कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं हजेरी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात. पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी फडणवीसांचा प्रचार दौरा. त्र्यंबकेश्वरसह शहादा, भुसावळ, कोपरगावात सभा घेणार. शिर्डीत नगर परिषद निवडणूक प्रचारादरम्यान शिंदेंच्या पदाधिकाऱ्याकडून अपक्ष उमेदवाराला मारहाण झाल्याचा आरोप. शिर्डी शहरातील प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रचारादरम्यान ही घटना घडल्याचा आरोप. मुंबईच्या मागाठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेला महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का. शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचा मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं. नगराध्यक्षपदासाठी तब्बल 56 उमेदवार रिंगणात, तर नगरसेवक पदासाठी 1028 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. महायुतीतीलच पक्ष एकमेकांसमोर उभे असल्यानं लढत चुरशीची होण्याची शक्यता. रत्नागिरीच्या लांजा नगरपंचायतीत महायुतीची डोकेदुखी वाढली. नगराध्यक्षपदासह 13 जागांवर भाजपचे बंडखोर उमेदवार रिंगणात. भाजपचे उपजिल्हाध्यक्ष आणि गटनेते संजय यादव यांच्याकडून राजकीय डाव. चिपळूण नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा नवा ट्विस्ट. शिंदेंच्या शिवसेनेत सक्रिय असलेले सुधीर शिंदे यांना काँग्रेसकडून उमेदवारी. शिंदे गटानं उमेदवारी देण्याचा शब्द न पाळल्यानं सुधीर शिंदेंनी अपक्ष लढण्याचा घेतला होता निर्णय. रायगडच्या महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का. जगताप कुटुंबाची साथ सोडून अनेक कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. जळगावच्या शेंदुर्णी नगरपंचायतीचे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार परतले. शिंदे सेनेचे उमेदवार अज्ञातस्थळी गेले होते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर उमेदवार परतले. पंढरपूर नगर परिषद निवडणुकीत भाजपकडून सासू आणि सुनेला उमेदवारी. नगराध्यक्षपदासाठी सासू श्यामल शिरसाट, तर नगरसेवक पदासाठी सून प्रतीक्षा शिरसाट निवडणुकीच्या रिंगणात. नंदुरबारच्या तळोदा नगरपालिकेसाठी आमदार राजेश पाडवी प्रचाराच्या मैदानात. तळोदा पालिका भाजपचा बालेकिल्ला, त्यामुळे यंदाही मतदार आमच्या बाजूने उभे राहणार. आमदार राजेश पाडवींकडून विश्वास व्यक्त. बीडच्या परळी नगर परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रचाराचा शुभारंभ. गुंडागर्दी, भ्रष्टाचार, मूठमाती करण्यासाठीच निवडणुकीच्या मैदानात आम्ही उतरलो. प्रचारावेळी हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. चंद्रपुरात भाजपच्या नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या 450 जणांसाठी पक्षाची अनोखी कल्पना. राज्य आणि केंद्र सरकारची विकास कामं जनतेत पोहोचवा. पक्षाचा विजय हे सर्वोच्च ध्येय समजून पुढे चाला. आमदार किशोर जोरगेवार यांचा उमेदवारांना कानमंत्र. नंदुरबार जिल्ह्यातील 4 पैकी एकाच नगरपालिकेत काँग्रेस. निवडणुकीच्या मैदानात नंदुरबार जिल्हा एकेकाळी होता काँग्रेसचा बालेकिल्ला. वर्ध्यात ठाकरेंच्या सेनेचे उपजिल्हाप्रमुख निहाल पांडे यांचा राजीनामा. ठाकरेंच्या सेनेत पाय ओढण्याचं राजकारण होत असल्याचा आरोप. नाव न घेता मुंबईतील नेत्यावर कुरघोडी केल्याचा आरोप.
बीव्हीजी कंपनीतील कामगार युनियनमधील पक्षप्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये वाद. हा वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. कामगार सेनेच्या 450 जणांनी दुसऱ्या युनियनमध्ये काल केला. राज्यातील सर्वाधिक दुबार मतदारांचं प्रमाण जळगावात. महापालिकेची 4,38,523 मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध. यात 33,770 दुबार मतदार आढळून आल्याची माहिती. पिंपरी चिंचवडमधील बालाजीनगर प्रभागातील 4,500 मतदार गायब. पिंपरी चिंचवड पालिकेच्या प्रारूप मतदार यादीतील घोळ उघडकीस. स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांचा यादीवर आक्षेप. पिंपरी चिंचवडमध्ये मतदार यादीत घोळ. माजी नगरसेवकांसह 1,261 मतदारांची नावं गायब. प्रभाग क्रमांक 12 मधील प्रकार समोर. हिंदू अस्तित्वात राहिले नाही तर जगाचं अस्तित्व संपेल. हिंदू धर्मानं एक नेटवर्क निर्माण केलंय. सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. लातूरमधील मुस्लिम मतांना आकर्षित करण्यासाठी फडणवीस आणि शिंदेंनी अजित पवारांना पुढे केलं. माजी खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप. तर अजित पवार भाजपसोबत जाऊन भलतेच सेक्युलर झाले. जलील यांचं वक्तव्य. धाराशिवमध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मुलाचा विवाह सोहळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती. फडणवीसांनी नवदाम्पत्याला दिले आशीर्वाद. अमित ठाकरे आज नवी मुंबई दौऱ्यावर. नेरूळ पोलीस ठाण्यात जाऊन नोटीस स्वीकारणार. अनावरण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्यालाही अमित ठाकरे अभिवादन करणार. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दोन्ही जलद मार्गांवर मेगा ब्लॉक. जलद लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर वळवणार. तर बेलापूर आणि पनवेल दरम्यान फक्त एक विशेष वाहतूक ब्लॉक. WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला मुंबईतील क्रॉस मैदानापासून सुरुवात. नेव्हीचे अनेक वरिष्ठ अधिकारी, खेळाडू, सेलिब्रिटींनी घेतला सहभाग. मॅरेथॉनमध्ये सुमारे 20,000 धावपटू धावले. संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला गती मिळणार. रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी केंद्र सरकारकडून राजपत्र जारी. 177 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 2,189 कोटींचा खर्च येणार. NHAI मध्ये AI तंत्रज्ञान आणणार. रस्त्यावर कुठे खड्डा आहे हे घर बसल्या समजणार. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. सांगली महापालिका अग्निशमन विभागाच्या कारभारावर आंबेडकरी चळवळीचे नेते महेशकुमार कांबळे यांचा आक्षेप. अग्निशमन अधिकाऱ्याची शैक्षणिक पात्रता नसताना नियुक्ती केल्याचा आरोप. दखल न घेतल्यास कोर्टात जाण्याचा कांबळेंचा इशारा. मुंबईत 26/11 आणि पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांचा सन्मान. अमृता फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दिव्येश फाउंडेशनकडून कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला शाहरुख खान, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ आणि इतर सेलिब्रिटींची उपस्थिती. शौर्य पाटील आत्महत्येप्रकरणी दिल्लीत आंदोलन. जंतर मंतरवर एकत्र येत सलग तिसऱ्या दिवशी पालकांची शांततेत निदर्शनं. निलंबित शिक्षकांना तातडीनं अटक करण्याची मागणी. दिल्लीतील शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणाचे पडसाद सांगलीच्या विटात उमटले. श्रद्धांजली वाहण्यासाठी विटामध्ये भव्य कॅन्डल मार्च. लोकप्रतिनिधींसह नागरिक आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग. मालेगाव अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ धुळ्याच्या कुसुंबा गावात कॅन्डल मार्च. आरोपीला कडक शिक्षा करण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबारमध्ये महावितरण विभागाच्या 69 ग्राहकांकडे 222 कोटींचं वीज बिल थकीत. महावितरणकडून कारवाई करत वीज पुरवठा खंडित. जळगावात जिल्हा अग्रणी बँकेतर्फे 65 उद्योजकांना 40 कोटींचं अर्थसहाय्य देण्यास मान्यता. बँकेकडून नवीनतम स्टार्टअप व्यावसायिकांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम. जळगावातील जिल्हा परिषदेत नाविन्यपूर्ण उपक्रम. बक्षीस वितरण समारंभ. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षक आणि अधिकाऱ्यांचा गौरव. धुळ्यात 22वी सब ज्युनियर आणि 23वी ज्युनियर राज्यस्तरीय वशू स्पर्धा. मध्यवर्ती क्रीडा संकुलात स्पर्धेचं आयोजन. राज्यभरातून 550 खेळाडू सहभागी. धुळ्यात बालरंगभूमी परिषदेकडून जल्लोष लोककलेच्या कार्यक्रमाचं आयोजन. या कार्यक्रमात 525 बालकलाकारांचा सहभाग. शाहू नाट्य मंदिरात कार्यक्रमाचं आयोजन. सोलापूरच्या माढ्यातील वडशिंगे गावातील तरुणाची अमेरिकेपर्यंत झेप. शेतकरी कुटुंबातील कमलेश कदमला 21व्या वर्षी 27 लाखांचं पॅकेज. नंदुरबारच्या समशेरपूरमध्ये आयान मल्टी LLB साखर कारखान्याच्या बाहेर बेशिस्त वाहन पार्किंग. रस्त्यावरील वाहनांमुळे रात्री 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. नंदुरबार जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानाच्या मदतीपासून 315 शेतकरी वंचित. KYC केली नसल्यानं शेतकरी मदतीपासून वंचित. मराठा आरक्षणावर 11 डिसेंबरला सुनावणी होणार. आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर युक्तिवाद पूर्ण. न्यायमूर्ती रवींद्र घुगे, संदीप मारणे आणि निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलाकडून जन्मदात्या वडिलांची हत्या. पैठण तालुक्यातील कडेठाणमधील घटना. वडिलांची हत्या करून मृतदेह घरातच गाडल्याचा धक्कादायक. भगवान रामाला काल्पनिक म्हटल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधींवर आरोप. 18 डिसेंबरला वाराणसी जिल्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. भारतीय हवाई दलाकडून विंग कमांडर
नमन सयाल यांना भावपूर्ण श्रद्धांजली। विंग कमांडर नमन सयाल दुबई एअर शोमध्ये तेजस विमान अपघातात शहीद। अंतिम निरोप समारंभात यूएईचे अधिकारी, भारतीय दूतावासाचे प्रतिनिधी, सहकारी आणि मित्रांनी वाहिली श्रद्धांजली। गलवान संघर्षानंतर चीनी नागरिकांच्या पर्यटक व्हिसावर घातलेली बंदी भारतानं उठवली। चीनी पर्यटकांना भारतात पर्यटनासाठी येण्याचा मार्ग मोकळा। भारत चीनमधील संबंध सुधारण्यास